द सृजन संवाद, वेध बदलत्या समकालाचा. CTET अर्ज भरताना काही चूक झालीये? अरे अजिबात काळजी करू नका. हा अर्ज दुरुस्त करण्याची एक सोपी आणि एकदम स्पष्ट प्रक्रिया आहे आणि तीच आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. हो, असं अनेकदा होतं नाही का? फॉर्म भरण्याच्या घाईगडबडीत आपल्याकडून नकळत एखादी लहानशी चूक होऊन जाते आणि मग साहजिकच थोडं टेन्शन येतं. पण सगळ्यात चांगली बातमी ही आहे की ही चूक सुधारण्यासाठी एक संधी दिली जाते आणि ती संधी नेमकी कशी वापरायची हेच आपण आज व्यवस्थित पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जाऊन ती करेक्शन विंडो ओपन करणं. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी या 4 सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करायचं, त्यानंतर ऑनलाईन करेक्शनची लिंक शोधायची. तिथे करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म नावाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा आणि मग शेवटी मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करून घ्या. झालं. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अगदी कळीचा नियम समजून घेऊया. हा नियम अजिबात विसरून चालणार नाही. तर मग प्रश्न असा आहे की अर्ज दुरुस्त करायला संधी किती वेळा मिळते? या प्रश्नाचं उत्तर अगदी मनात पक्क करून ठेवा. फक्त एकदा. हो, अगदी बरोबर. संपूर्ण अर्ज दुरुस्त करून तो फायनल सबमिट करण्याची संधी फक्त आणि फक्त एकदाच मिळते. म्हणजे बघा, यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, एकदा का फायनल सबमिट बटन दाबलं की विषय संपला. त्यानंतर परत येऊन काहीही बदलता येत नाही. त्यामुळे जे काही बदल करायचे आहेत ते खूपच काळजीपूर्वक करावे लागतील. चला तर मग पुढे जाऊन पाहूया की अर्जामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी बदलता येतात आणि कोणत्या नाही. आता इथे जरा लक्ष द्या. इथे स्पष्ट दिसतंय की नाव, जन्मतारीख, लिंग, कॅटेगरी, आईवडिलांचं नाव, पेपर आणि भाषा यांसारख्या गोष्टी बदलता येतात. पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची, कॉन्टॅक्ट डिटेल्स बदलता येणार नाहीत. बरं, आता माहिती बदलायची कशी? खूप सोपं आहे. ज्या सेक्शनमध्ये बदल करायचा आहे त्यावर क्लिक करायचं, तिथे योग्य माहिती भरायची, खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आणि मग सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. आणि हो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक बदलानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करायलाच हवं, नाहीतर केलेला बदल सेव्हच होणार नाही आणि सगळी मेहनत अक्षरशः वाया जाईल. ओके, सगळे बदल सेव्ह झाले की आपण येतो शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे अर्ज फायनली सबमिट करणं. फायनल सबमिट बटनावर क्लिक करण्याआधी एक प्रिव्ह्यू पेज ओपन होईल. आता या पेजवरची प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक अक्षर ना अक्षर काळजीपूर्वक तपासावं लागेल. माझा तर सल्ला असेल की याची एक प्रिंट काढून घ्या आणि मग शांतपणे सगळं तपासा, म्हणजे एकही चूक राहणार नाही. जेव्हा खात्री पटेल की सगळी माहिती 100% बरोबर आहे, एकही चूक नाही, तेव्हाच त्या चेकलिस्टवरच्या सगळ्या बॉक्सवर टिक करायचं, आय ॲग्री निवडायचं आणि मगच फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं. मी पुन्हा एकदा सांगतोय, फायनल सबमिशन करण्यापूर्वी सगळी माहिती 2दा-3दा तपासा, कारण ही क्रिया इररिव्हर्सिबल आहे. एकदा फॉर्म गेला की गेला, तो परत बदलता येणार नाही. तर मग या सगळ्या प्रक्रियेतून एक छोटीशी चूक टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कोणती एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, कारण लक्षात ठेवा, संधी फक्त एकदाच मिळणार आहे. मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओत नव्या विषयासह. आजच द सृजन संवाद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा